Hello guys, welcome to Dattavar classes video lecture group. Myself Professor Ankush Mayacharya and I teach you the subject physics. तर आपल्या दत्तावर क्लासेसच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवतो आणि सध्या आपण आपलं चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड हे शिकत आहोत. मी 2 दिवसा अगोदर लेक्चर नंबर 1 स्केलर अँड व्हेक्टर किंवा मॅथमॅटिकल मेथड यावर अपलोड केलं होतं यूट्यूबला. ते तुम्ही नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला स्केलर म्हणजे काय, व्हेक्टर म्हणजे काय आणि त्यासोबतच त्याचे जे टाईप्स असतील त्या टाईपपैकी बाकी सगळे टॉपिक तर मी झूम मीटिंगला कंप्लीट केले होते, कव्हर केले होते. आणि युनिट व्हेक्टर मी नंतर यूट्यूबला अपलोड केला. ते युनिट व्हेक्टर ही कन्सेप्ट तुमची व्यवस्थित क्लिअर झाली असेल अशी मला 100% खात्री आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक समजून घेणार आहोत ते मी अगोदर तुम्हाला सांगतो आहे. तर आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे व्हेक्टर ऑपरेशन्स. म्हणजे आत्तापर्यंत आपण व्हेक्टर बघितलं. तर मी स्केलर आणि व्हेक्टर शिकवताना एक गोष्ट सांगितली होती की जर तुम्ही स्केलरचं ज्या वेळेला ॲडिशन करतायत, मल्टिप्लिकेशन करतायत, सबस्ट्रॅक्शन करतायत किंवा डिव्हिजन करतायत तर याकरता आपण सिम्पल रूल ऑफ अल्जेब्रा यूज करू शकतो. म्हणजे आपले गणिताचे साधे नियम जे आपण सध्या गणितात वापरत असतो. मात्र जर तुम्हाला व्हेक्टरचे ऑपरेशन्स करायचे असतील, म्हणजे व्हेक्टरचे ॲडिशन करायचे असेल, सबस्ट्रॅक्शन करायचे असेल, मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा डिव्हिजन करायचं असेल तर याकरता काही वेगळे नियम असतात. मग ते वेगळे नियम कोणते कोणते ते आता आपण समजून घेणार आहोत. मग या व्हेक्टर ऑपरेशन्समध्ये आपल्याला 3 इम्पॉर्टंट पॉईंट दिले आहेत. ते 3 इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला इथे स्क्रीनवर समोर फळ्यावर दिसतात. तर यापैकी पहिला जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ व्हेक्टर बाय अ स्केलर. दुसरा पॉईंट आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर. तर हा पॉईंट मी तुम्हाला झूम मीटिंगमध्ये शिकवलेला आहे, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर. तर मी हा पॉईंट आज शिकवत नाही आहे. हवं तर त्याची थोडीशी रिव्हिजन मी व्हिडिओमध्ये पुढे करून घेतो आहे. आणि आजचा इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे आहे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. तर हे आजचे 3 पॉईंट आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग आपण पॉईंट बाय पॉईंट जाऊया आणि आपला पहिला पॉईंट सुरू करूया ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ व्हेक्टर बाय अ स्केलर. आता बघा इथे आपण काय करणार आहोत तर आपल्याला एक व्हेक्टर क्वांटिटी दिली आहे आणि या व्हेक्टर क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय करू. म्हणजे हे एक ऑपरेशन झालं. तर मग त्यावेळेला आपल्याला जे आन्सर मिळतं ते कसं मिळतं ते आपल्याला बघायचं आहे. आता जसं की समजा आपल्याला एक व्हेक्टर दिला आहे. समजा मी त्या व्हेक्टरला पी व्हेक्टर असं नाव दिलं. मी काहीतरी मानलं त्याला पी व्हेक्टर आणि नंतर मला एक स्केलर क्वांटिटी मानायची आहे. त्या स्केलर क्वांटिटीला मी एस असं नाव देतो. काय नाव देतो आहे एस. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की हा ॲरो का दिला जातो. दिस ॲरो इंडिकेट्स दॅट दिस क्वांटिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि जर याच्या हेडवर इथे वर ॲरो नसेल तर आपण त्याला कोणती क्वांटिटी म्हणतो, स्केलर क्वांटिटी. मग आता व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी यांचं ज्या वेळेला तुम्ही मल्टिप्लिकेशन करतात तर याचं तुम्हाला जे काही आन्सर मिळतं, म्हणजे मी याच्या आन्सरला काहीतरी समजा आर व्हेक्टर म्हणतो आहे तर याचं जे काही आन्सर मिळेल आर, तर ही सुद्धा एक व्हेक्टर क्वांटिटी असते. येतं लक्षात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्हेक्टर क्वांटिटीला स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय करतात तर त्यावेळेला तुमचं येणारं आन्सर ही कोणती क्वांटिटी असते, व्हेक्टर क्वांटिटी असते. लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण एखाद्या स्केलर क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटीने मल्टिप्लाय करतो तर आपलं आन्सर हे नेहमी कोणती क्वांटिटी येते, व्हेक्टर क्वांटिटी येते. याचं कारण का, कारण जर समजा 2 क्वांटिटीज, मग एक व्हेक्टर आणि एक स्केलर आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर एका क्वांटिटीला डायरेक्शनची गरज लागत असेल तर जे आन्सर येतं त्या क्वांटिटीला सुद्धा ह्या क्वांटिटीमुळे डायरेक्शनची गरज असते. मग आता हे झालं जनरल एक्झाम्पल. याच्यावरचं एक एक्झाम्पल जे तुम्ही फिजिक्सच्या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये बघितलं आहे ते मी आता तुम्हाला शिकवतो आहे. जसं की बघा आता मी एक्झाम्पल म्हणून फोर्सचा फॉर्म्युला घेतो आहे. आतापर्यंत आपण फोर्सचा फॉर्म्युला फक्त F=m×a इतकंच लिहायचं. आता मी याच्यापैकी जी क्वांटिटी स्केलर असेल आणि जी क्वांटिटी व्हेक्टर असेल तर यांना डिफरन्शिएट कसं करू शकतो किंवा दोघांमधला फरक कसा दाखवू शकतो. तर एकदम सोपं. आता जर तुम्ही फोर्सचा विचार केला तर फोर्सला डायरेक्शन लागतं आहे, म्हणजे ही कोणती क्वांटिटी झाली, व्हेक्टर क्वांटिटी. मीला व्हेक्टर साईन दिलं. नंतर एम म्हणजे मास. आपल्याला माहिती आहे मास ही कोणती क्वांटिटी असते, स्केलर क्वांटिटी, म्हणून मी त्याच्या डोक्यावर ॲरो देत नाही आहे.
आणि शेवटी उरला ए म्हणजे ॲक्सलरेशन. तर ॲक्सलरेशनला डायरेक्शनची गरज असते, म्हणून मी इथे हा व्हेक्टर दाखवला आणि दोघांच्यामध्ये हा डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन दाखवत आहे. तर तुमच्या इथे लक्षात येत असेल की एम म्हणजे मास ही कोणती क्वांटिटी होती, स्केलर क्वांटिटी. त्याच वेळेला ए व्हेक्टर म्हणजे ॲक्सलरेशन ही कोणती क्वांटिटी होती, व्हेक्टर क्वांटिटी. आणि म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन हे एका स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीचं आहे. तर स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळतं हे आन्सरसुद्धा एक व्हेक्टर क्वांटिटी असते. येतं लक्षात. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की एखाद्या व्हेक्टर क्वांटिटीचं स्केलर क्वांटिटीसोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं, तर जे आन्सर मिळतं ती कोणती क्वांटिटी असते, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बस इतका सोपा हा पॉईंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपला पॉईंट नंबर 1 संपवला. आता आपण पुढे बघूया पॉईंट नंबर 2 अँड पॉईंट नंबर 3. ओके, आता आपला पुढचा पॉईंट आपण स्टार्ट करूया. इथे आपण बघतोय ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर्स. तर हा टॉपिक मी ऑलरेडी झूम मीटिंगला शिकवला आहे, पण आत्ता फक्त याची थोडी रिव्हिजन करून घेतो आहे. तर बघा, आपल्याला 2 व्हेक्टरची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायची आहे. ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. इतकी गोष्ट काही सांगायला लागायला नको. तर ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण बघूया. तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला नोट करायची आहे, जी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, केअरफुली ऐका, तर ती म्हणजे काय, ज्या पण वेळेला तुम्हाला 2 व्हेक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर त्यावेळेला ते दोघंही व्हेक्टर सेम टाईपचे पाहिजेत. दोघंही व्हेक्टर कसे पाहिजेत, सेम टाईप. म्हणजे दोघांचा टाईप, दोघांचा जो प्रकार असेल तो सारखाच पाहिजे. मग आता सेम टाईप म्हणजे काय, तर आता समजा पहिला व्हेक्टर हा व्हेलॉसिटीचा असेल आणि जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हेक्टरसोबत त्याला ॲड करायचा आहे तर दुसरा व्हेक्टर हा सुद्धा कशाचा पाहिजे, व्हेलॉसिटीचाच पाहिजे. येते लक्षात. किंवा जर समजा मी पहिला व्हेक्टर हा फोर्सचा घेतो आहे तर दुसरा व्हेक्टर याच्यात ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करताना कोणता असला पाहिजे, फोर्सचाच असला पाहिजे. आणि याचं जे उत्तर येतं ते सुद्धा फोर्सचाच व्हेक्टर येत असतं. म्हणजे हे झालं सेम टाईप. मग जर समजा तुम्हाला असं वाटलं की सर मी फोर्स आणि व्हेलॉसिटी यांची दोघांची ॲडिशन करू शकतो का, तर असं अजिबात चालणार नाही. कारण यांचा दोघांचा जो टाईप आहे तो टाईप कसा झाला, डिफरन्स. कारण एक फोर्स आहे आणि एक व्हेलॉसिटी आहे. तर या दोघांना आपल्याला ॲड करता येणार नाही किंवा सबस्ट्रॅक्ट करता येणार नाही. म्हणजे आपण व्हेलॉसिटीला व्हेलॉसिटीसोबतच ॲड करू शकतो, फोर्सला फोर्ससोबतच ॲड करू शकतो, एक्सेट्रा. आपले जे काही व्हेक्टर क्वांटिटीज असतील तर ह्या सगळ्या व्हेक्टर क्वांटिटीजला ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करताना आपण नेहमी सेम टाईपच्या घेत असतो. तर मी हे फळ्यावरचं रफ करतो आहे, चेक करा पुढे. आता तर आपल्याला अगोदर हे समजलं असेल की आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना सेम व्हेक्टर लागतात. आता मी याच्याकरता 2 टाईप घेत असतो. आता बघा, मी तुम्हाला 2 व्हेक्टर शिकवले होते. तर व्हेक्टरच्या टाईपमधनं त्यात मी तुम्हाला इक्वल व्हेक्टर आणि अपोजिट व्हेक्टर शिकवलं गेलं होतं. आता बघा, मी इथे ही आकृती काढली. ओके, म्हणजे हिचा इक्वल व्हेक्टरशी काही संबंध नाही आहे, पण त्यावेळेला मी इक्वल व्हेक्टर शिकवताना तुम्हाला हे सांगितलं होतं की ज्यावेळेला 2 व्हेक्टरची डायरेक्शन सेम असते आणि दोघांचं मॅग्निट्यूड पण सेम असतं तर त्यावेळेला आपण त्यांना इक्वल व्हेक्टर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 5 मीटर असेल आणि हा 7 मीटर असेल, यांना आपण इक्वल व्हेक्टर म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. यांना तेव्हा म्हटलं असतं ज्यावेळेला हा पण 5 मीटर असता आणि हा पण 5 मीटर असता. पण इथे फक्त दोघांचे डायरेक्शन सेम दिसतं आहे. मग आता जर समजा हा व्हेलॉसिटी आहे म्हणजे V1 आहे आणि हा पण व्हेलॉसिटी आहे V2, मी याला कसं युनिट चेंज करतो, मीटर पर सेकंड करतो, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी म्हणता येईल. हा V1 झाला, हा V2 झाला. आता मला जरी ह्या 2 व्हेक्टरची ॲडिशन करायची असेल तर ती ॲडिशन कशी येईल, तर एकदम सिम्पल. हा 5 आहे आणि हा 7 आहे, म्हणजे याचं आन्सर येणार असेल 12 मीटर पर सेकंड. कळतं आहे. आणि हा झाला तुमचा V, कारण V हा काय असेल, V1 प्लस V2. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट ॲडिशन कसं काय केली, तर तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे की ज्या वेळेला 2 व्हेक्टरची डायरेक्शन सेम असते, 2 व्हेक्टरची डायरेक्शन काय असते, सेम, त्यावेळेला आपण त्यांना ॲड करत असतो. आणि ॲड केल्यानंतर या दोघांची जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन रिझल्टंट व्हेक्टरची सुद्धा असते. ही झाली तुमची ॲडिशन. मग आता ॲडिशन बघितल्यानंतर मी सबस्ट्रॅक्शन पण परत एकदा रिपीट करतो. तर सबस्ट्रॅक्शनमध्ये काय दिलं आहे आपण ते समजून घेऊयात.
तर सबस्ट्रॅक्शन पण खूप सोपे असतं. जसं की समजा आता मला इथे पहिला वेक्टर दिला आहे, याचं नाव मी काहीतरी ए वेक्टर मानतो आणि हा ए वेक्टर काहीतरी त्यांनी देताना मला 10 मीटर इतका दिला असेल, मी इथे डिस्प्लेसमेंट मानतो आहे. हा पहिला वेक्टर 10 मीटरचा झाला. नंतर मी दुसरा वेक्टर घेतला आणि हा दुसरा वेक्टर 5 मीटरचा होता. आता इथे जर बघितलं तर दोघांच्या डायरेक्शन कसे दिसत आहेत, अपोजिट. मग जर या दोघांच्या डायरेक्शन अपोजिट असल्या तर पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायची की त्यावेळेला आपण त्या वेक्टरची सबस्ट्रॅक्शन करत असतो. मग ही सबस्ट्रॅक्शन कशी करायची, तर एकदम सोपं. जी मोठी संख्या असेल त्याच्यातून लहान वजा करा. म्हणजे 10 - 5 आपलं उत्तर काय येईल, 5. पण मग याला डायरेक्शन कोणती द्यायची, तर जो वेक्टर मोठा असतो यांच्यात त्याची डायरेक्शन ही रिझल्टंटला म्हणजे आन्सरच्या वेक्टरला द्यायची असते. मग हे झालं 5 मीटर. मग आपण दोन वेक्टरची अशा पद्धतीने ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकत असतो. मी हे थोडं रिपीट करून घेतलं, फक्त रिवाईज करून घेतलं. याच्या अगोदर मी तुम्हाला समजवलं होतं. आता मी जातो आहे पुढच्या पॉईंटकडे, पुढच्या वेक्टर ऑपरेशनकडे, पॉईंट नंबर 3 कडे. ओके, लेट स्टार्ट. पॉईंट नंबर 3, ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन. आपला पॉईंट नंबर 3 आहे. आता ॲक्च्युली काय होतं ना, पॉईंट नंबर 2 जो आपण बघितला, पॉईंट नंबर 2, तर यात आपण काय बघितलं की आपण तिथे वेक्टरचे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन करत होतो. आणि ह्या वेक्टरचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला केव्हा करता येत होती, वेन देअर डायरेक्शन्स आर सेम ऑर ऑपोजिट. म्हणजे ज्या वेळा त्यांच्या दिशा या सारख्या असतील किंवा विरुद्ध असतील. मग आता तुम्हाला प्रश्न पुढे हा पडू शकतो की जर समजा त्यांच्या डायरेक्शन सेम पण नसल्या आणि त्यांच्या डायरेक्शन अपोजिट पण नसल्या, म्हणजे ते पॅरलल किंवा अँटी पॅरलल नसले, तर काय करायचं. तर अशा वेळेला आपल्याला काही लॉज यूज करावे लागतात. आणि त्या लॉपैकी एक लॉ ज्याचं नाव आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन फॉर वेक्टर ॲडिशन. मग आता ट्रायंगल लॉ नेमकं काय ते मी तुम्हाला समजावून देणार आहे. पण मग तो ट्रायंगल लॉ समजावून देण्या अगोदर ह्या ट्रायंगल लॉ याचं नेमकं स्टेटमेंट काय, ते स्टेटमेंट मी इथे बोर्डवर लिहिलं आहे, ते मी अगोदर रीड करून घेतो आहे आणि मग याचं एक्सप्लेनेशन देतो आहे. जर समजा स्क्रीनवरचं हे लिहिलेलं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर हा व्हिडिओ बघताना तुम्ही समोर टेक्स्टबुकसुद्धा ठेवू शकतात. ठीक आहे, कारण जागा कमी असल्याकारणाने मी ते जवळ लिहिलं आहे. तर ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट तुम्हाला पेपरला विचारतात, मग मी ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट रीड करतो आहे. इफ 2 वेक्टर डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. ओके, म्हणजे आपण असे 2 वेक्टर घेतो आहे की जे 2 वेक्टर काय डिस्क्राईब करत आहेत, सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे याच्या अगोदर बघितल्याप्रमाणे की दोघं सेम टाईपचे आहेत. म्हणजे जर पहिला वेक्टर व्हेलॉसिटीचा आहे, दुसरासुद्धा व्हेलॉसिटीचा आहे. जर पहिला वेक्टर फोर्सचा आहे तर दुसरा वेक्टरसुद्धा फोर्सचा. म्हणजे याचा अर्थ आपण 2 वेक्टर घेतो आहे आणि हे 2 वेक्टर डिस्क्राईब करत आहेत सेम फिजिकल क्वांटिटी. पण हे दोघं वेक्टर घेतल्यानंतर हे दोघं वेक्टर अशा पद्धतीने रिप्रेझेंट केले गेले आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड पण दिलं आहे, त्यांचं डायरेक्शन पण दिलं आहे. पण हे दोघं वेक्टर जे दिले आहेत ॲक्च्युली दे आर द 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे ते दोघं वेक्टर काय म्हणून दिलेत, ट्रायंगलच्या 2 साईड. आणि आपण त्यांना काय करतो, एका ऑर्डरमध्ये घेतो. मी पुढे एक्सप्लेन करतोच आहे. जसं की बघा, पहिला वेक्टर हा असेल आणि दुसरा वेक्टर हा असेल, असं काहीतरी. म्हणजे आपल्याला 2 वेक्टर दिलेत आणि हे 2 वेक्टर म्हणजे समजा जर पहिला ए वेक्टर असेल, दुसरा बी वेक्टर असेल, तर हे ट्रायंगलच्या 2 साईड दिल्यात असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे बघा इथे डायरेक्शन सेम आहे का यांच्या, नाही. अपोजिट आहे का, नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर पहिलं काम, हे जे 2 तुम्हाला वेक्टर दिलेत, ज्यांचं तुम्हाला मॅग्निट्यूड पण दिलं असेल, ज्यांचं तुम्हाला डायरेक्शन पण दिलं असेल आणि जे सेम असतील एकाच टाईपचे, तर पहिली गोष्ट दोघांना ऑर्डरमध्ये घ्या, सेम ऑर्डर, म्हणजे एका ठिकाणी. म्हणजे हा पहिला वेक्टर इथे आला आणि हा दुसरा वेक्टर इथे आला. हा ए वेक्टर आणि बी वेक्टर. मी परत एकदा सांगतो आहे, आपल्याला 2 वेक्टर दिले होते डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. ओके, रिप्रेझेंट केलं गेलं त्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणून त्यांना आपण काय घेतलं आहे, 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि दोघं साईड ऑफ ट्रायंगल आपण काय केलं, टेकन इन ऑर्डर, म्हणजे लगत घेतल्या, लगातार घेतल्या, त्यांना ऑर्डरमध्ये घेतल्या. म्हणजे देन देअर रिझल्टंट. आता काय करायचं आपल्याला, त्यांचा रिझल्टंट. म्हणजे अगोदर जसं आपण बघायचो की पहिला वेक्टर दिला आहे, दुसरा वेक्टर दिला आहे, हा 5 आहे, 7 आहे, तर तिसरा किती असायचा, 12. म्हणजे आपल्याला त्यांचा हा 12 जो मिळायचा तो रिझल्टंट असायचा. सिमिलरली ह्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेला आपल्याला हे 2 वेक्टर दिले आहेत, आपण त्यांना ऑर्डरमध्ये घेतलं, म्हणजे लगातार घेतलं, एकत्र घेतलं. आणि आता आपल्याला काय फाईंड करायचं, त्याचा रिझल्टंट फाईंड करायचा आहे. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोघांचा जो रिझल्ट असतो, की जो वेक्टर सिंगल असतो आणि तो सेम इफेक्ट घेतो जो बाकी सर्वांनी मिळून दिला असतात तो.
मग आपल्याला रिझल्टंट जो मिळतो तर तो रिझल्टंट कसा मिळतो, तर तो पण रिप्रेझेंट केला जातो त्याच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनने. पण हा रिझल्टंट वेक्टर थर्ड साईड असतो बरोबर. काय असतो? थर्ड साईड, म्हणजे तिसरी बाजू कोणाची? त्या ट्रायंगलची. म्हणजे त्या ट्रायंगलच्या 2 साईड तुम्हाला दिल्यात आणि आता तुम्हाला मिळणारा जो रिझल्टंट वेक्टर आहे, तर हा रिझल्टंट वेक्टर ॲक्च्युली त्या ट्रायंगलची थर्ड साईड असते. पण मग ती थर्ड साईड कशी तयार होते, तर ते पण दिलं आहे. इट इज ड्रॉन इन अपोजिट सेन्स. तिला ड्रॉ करताना अपोजिट सेन्सने ड्रॉ केलं जातं. मग अपोजिट सेन्स म्हणजे काय, तर ती स्टार्टिंग पॉईंट तिचा कुठे असतो? फर्स्ट वेक्टर, आणि एंडिंग पॉईंट कुठे असतो त्याचा? सेकंड वेक्टर. म्हणजे इथे बघा, हा पहिला वेक्टर होता, मग स्टार्टिंग पॉईंट हा झाला आणि एंडिंग पॉईंट हा झाला, म्हणजे मी इथून हा वेक्टर काढला, म्हणजे ही थर्ड साईड ऑफ ट्रायंगल झाली. जर मी याला सी व्हेक्टर असं नाव दिलं असेल, आता तुमच्या व्हिडिओत दिसत असेल हे, किंवा मी परत पुढे एक्सप्लेन करणारच आहे. जर हा सी व्हेक्टर झाला तर ॲक्च्युली हा सी व्हेक्टर कसा म्हणला आहे? ए व्हेक्टर प्लस बी व्हेक्टर. म्हणजे तुमचा हा ट्रायंगल लॉ झाला. म्हणजे ट्रायंगल लॉमध्ये काय असतं, तर तुम्हाला कोणते तरी 2 व्हेक्टर दिले असतात ज्याचे डायरेक्शन सेम नसतात, पण ते दोघं वेक्टर ट्रायंगलच्या 2 साईड दिल्या असतात. तुम्ही दोघांना एकत्र आणतात आणि त्याच्यापासून जी थर्ड साईड काढतात, तर ही थर्ड साईड म्हणजे त्यांचा रिझल्टंट वेक्टर असतो. म्हणजे सी वेक्टर काढताना तुम्हाला ह्या दोघांची ॲडिशन, मॅग्निट्यूडची ॲडिशन करावी लागेल. फक्त हा तिसरा वेक्टर नेमका ड्रॉ कसा करायचा, तर जिथे स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे त्याचं टेल असतं आणि सेकंड वेक्टरचा जो एंडिंग पॉईंट आहे ते हे त्याचं हेड असतं. म्हणजे थर्ड वेक्टर ड्रॉ करताना पहिल्या वेक्टरपासून तर दुसऱ्या वेक्टरपर्यंत आपल्याला काढायचं असतं. मग हेच मी तुम्हाला पुढे हे पूर्ण पुसून घेतो आणि एक्झाम्पलमधून समजावून देतो आहे. बघा, मग आता पुढचं एक्झाम्पल लगेचच. मग आता आपण जे ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट बघितलं आहे, तर ते ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट तुम्हाला बुकमध्ये बघायचं आहे, व्यवस्थित रीड करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आय होप की मी आत्ता जे स्टेटमेंट तुम्हाला इथे बोर्डवर लिहून दिलं होतं ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता मी त्याचं एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल, आता बघा इथे मला त्यांनी 2 वेक्टर दिलेत. पहिला जो वेक्टर आहे तो ओ ए आहे, किंवा मी याला पी व्हेक्टर म्हणून देतो. काय म्हणतोय? पी व्हेक्टर, कारण याला आपल्याला असं पण लिहिता येतं, आपण बघितलं आहे. नंतर काय करतो ना, एक दुसरा वेक्टर इकडे कुठेतरी घेतो, याचं नाव ए बी आहे, याला मी क्यू व्हेक्टर म्हणतो. ओके, म्हणजे त्यांनी सुरुवातीला 2 व्हेक्टर दिले होते आणि हे 2 व्हेक्टर ट्रायंगलच्या 2 साईड होत्या, बरोबर. दोघं सेम टाईपचे आहेत. आता आपल्याला याच्यावरून याचा रिझल्टंट मिळवायचा आहे. मग रिझल्टंट कसा मिळवू, तर सगळ्यात पहिले तर हा ओ ए आणि ए बी एकत्र करा. बघा मी इकडे करतोय ओ ए आणि इथून ए बी दिसतंय, किंवा हा पी व्हेक्टर झाला आणि हा क्यू व्हेक्टर झाला. तर आपल्याला ट्रायंगल लॉ काय सांगतो, आता तुम्हाला जर रिझल्टंट मिळवायचं असेल तर रिझल्टंट म्हणजे काय, तर ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे फक्त इथून एक तिसरा वेक्टर काढायचा, तो स्टार्ट करायचा पहिल्या वेक्टरपासून, एंड करायचा सेकंड वेक्टरला. ओके, आणि तो झाला थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे हा तुमचा ट्रायंगल लॉ झाला की जर तुम्हाला 2 साईड ट्रायंगलच्या दिल्या असल्या तर थर्ड साईड हा त्यांचा रिझल्टंट वेक्टर असतो. म्हणजे आपल्याला जो रिझल्टंट मिळालं त्याचं नाव आहे ओ बी, कळतंय, किंवा मी याला आर व्हेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो. इन शॉर्ट मी काय लिहू शकतो, पी व्हेक्टर प्लस क्यू व्हेक्टर इक्वल्स टू आर व्हेक्टर. हा तुमचा ट्रायंगल लॉ झाला. आणि जर तुम्हाला पूर्ण लिहायचं असेल तर तुम्ही याला असं लिहू शकतात, ओ ए व्हेक्टर प्लस ए बी व्हेक्टर इक्वल्स टू ओ बी व्हेक्टर. हा तुमचा ट्रायंगल लॉ आहे. आणि मग ट्रायंगल लॉवरच डिपेंड पॉलिगॉन लॉ पण असतो आणि पॅरालेलोग्राम लॉसुद्धा असतो. मग याच्यावर पुढे याच्या काही प्रॉपर्टीज पण आहेत, म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, ज्या ट्रायंगल लॉशी रिलेटेड आहेत. आता ट्रायंगल लॉ तुम्हाला मला बोर्डवर शिकवायचा होता म्हणून मी ते आत्ता यूट्यूबवर अपलोड केलं आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी हे सांगतो आहे, याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट मी आता झूम मीटिंगवर घेणार आहे. म्हणजे याचे जे काही लॉज असतील पुढचे, म्हणजे याच्यात इन्क्लुडिंग ट्रायंगल लॉमध्ये कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह, तर ते मी तुम्हाला झूम मीटिंगच्या माध्यमातून शिकवणार आहे. झूम मीटिंगची वेळ काय असेल ते मी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत तुम्हाला कळवेल, कारण उद्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सकाळी टायमिंग बिझी असल्याकारणाने मी वेळ थोडा वेगळा घेऊ शकतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 तारखेपासून आपण ऑफलाईन बॅचेस पण सुरू करतो आहे, 10 सप्टेंबरपासून. तर ती पण वेळ मी तुम्हाला सगळं ग्रुपवर समजवेल. आणि इतर काही अडचण असल्या तर मला पर्सनली कॉल किंवा SMS तुम्ही बिनधास्त करू शकतात. ठीक आहे, दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आजचे मी कोणते पॉईंट तुम्हाला शिकवले लक्षात घ्या. पहिला पॉईंट होता आपण मल्टिप्लिकेशन बघितलं होतं व्हेक्टरचं स्केलरसोबत. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर बघितलं जिथे डायरेक्शन सेम होती किंवा अपोजिट होते. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघितलं की जर डायरेक्शन सेम नसली आणि अपोजिट पण नसली
आणि जर दोघं वेक्टर हे ट्रायंगलच्या 2 साईड मानलेल्या असल्या तर त्याच्यावरून त्याचा रिझल्टंट कसा मिळतो, मग त्याच्याकरता आपण बघितला ट्रायंगल लॉ. आय होप की मी आज जो पॉईंट तुम्हाला शिकवला असेल तो तुम्हाला 100% कळला. पॉईंट समजला आहे किंवा नाही समजला आहे तसं यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की टाका. आणि आणखी काही गरज वाटली तर मला समजला नसेल तर पर्सनली व्हॉट्सअपवरसुद्धा SMS करा. दॅट्स ऑल फॉर टुडे. काळजी घ्या. बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर. थँक्यू. धन्यवाद.